रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याचं वक्तव्य जरी असलं तरी कायद्यापेक्षा नाहीये. कितीही त्यांनी वल्गना केल्या तरी शिवसेना त्याला आपल्या स्टाईलने धडा शिकवेल एवढी खात्री आम्ही आपल्याला या ठिकाणी संजय देतो. राऊत म्हणतात की माझा डीएनए आणि कुणाल कामरांचा डीएनए एकच आहे, त्या पद्धतीने मला माहिती त्यांचा डीएनए काय आहे, शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. महत्वाचं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आहे की 2014 जी युती तुटली त्यामध्ये फक्त 4 जागांवर ही युती तुटली. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार होता, उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे होतं, मात्र शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे अडून बसले. 4 जागांसाठीच युती तुटली आहे खरोखर. हे बघा, त्यावेळेस त्या प्रक्रियेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता नव्हता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या माध्यमातून असेल किंवा चर्चेच्या माध्यमातून 2-3 जागेचाच फरक होता आणि कदाचित या 2 पावलं मागं सरकला असतो तर आजपर्यंत ती युती टिकली असते आणि हे दिवस त्यांना बघायला मिळाले नसते. पण मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस घर फिरतं तेव्हा वासं फिरलं की घर फिरतं, तसा हा प्रकार झाला. पण संजय राऊत प्रामाणिक इच्छा होती की युती तुटू नये, ही संजय राऊत देवेंद्र फडणवीसांची सुद्धा प्रामाणिक इच्छा होती असं संजय राऊत म्हणतात. कुठेतरी पुन्हा एकदा राजकीय कूस बदलण्याच्या दिशेचे हे संकेत आहेत का? नाही, संजय राऊतांची आजचं वक्तव्य जे म्हटलं तुम्ही की त्यांची इच्छा होती देवेंद्रजींची, मग आमची इच्छा होती का युती तोडायची? कुणाल कामरा म्हणतात अजित पवारांनी सांगितलं तीच आपली टीका केलेली आहे. अजित पवारांनी ज्यावेळेस शिवसेना तुटलेली होती आणि भाजपासोबत गेलेली होती, तुमचं बंड झालेलं, त्याच्यानंतर जे अजित पवारांनी टीका तुमच्यावरती केली तीच मी टीका केली असं कुणाल कामरांचं म्हणणं. बघा, कुणाल कामरांचं म्हणणं जरी काही असलं तरी एक राहिलेल्या माजी मुख्यमंत्र्याला, सध्याच्या उपमुख्यमंत्र्यावर अशा पद्धतीचं टीका करणं मला तरी वाटतं शोभनीय नाहीये. हास्य विनोद हे करायचे असतात आणि निश्चितपणाने ते प्रत्येकाला आवडतात. मुरामतमानं होलीमध्ये पाहिजे त्या प्रकारचे हास्य विनोद महाराष्ट्रामध्ये होतात, त्याचा कोणाला राग येत नाही. या अशा पद्धतीने दाढी, चष्मा, रिक्षा, ते का कोणी दाढी वाढवणं काय चुकीचं आहे का? मला तरी असं वाटतं की हे वक्तव्य त्यांनी व्यक्तिगत माणसाची हानी करण्याचं वक्तव्य केलेलं आहे आणि शिवसेना काय ऐरी गैरी नाही आहे, त्याला दाखवून देईल काय असतं. पण अजित पोलिसांनी न्यायालय निष्पक्ष असेल तर मी चौकशीला समर्थन करतो. पवारांना तुम्ही माफ केलं का? अजित पवारांना तुम्ही माफ केलं का? कारण की अजित पवारांनी देखील त्यांची टीका केली होती. अजित पवारांना अजित पवारांनी देखील तुमच्यावर टीका केलेली, गद्दार म्हणून केली होती. अजित हे पवारांना बघा, अजित पवारांवर पण गद्दार म्हणून टीका झाली. तुमचा अर्थ चला.